भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी पत्रकार परिषदेत बडवे हा शब्द वापरल्यामुळे पंढरपुरातील तरुणांना आक्षेप घेत शेलारांना फोन केला। राजकारणात बडवे शब्दाचा वापर करण्यावर तीव्र आक्षेप घेतला। या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। तरुणांना शेलारांना बडवे हे आडनाव राजकारणात न वापरण्याची विनंती केली आहे। यावर शेलारांनी बडवे कुणाला बोललो याबद्दल स्पष्टीकरणही दिले। ही ऑडिओ क्लिप ऐकण्याआधी शेलार काय म्हणाले होते ते पाहूया। मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय। कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतो, हे बडवे कोण? तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होतात वेगळा पक्ष करताना की 4 कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतलाय। 4 कारकून पक्षाचा ताबा घेतायत। कोण आहे 4 कारकून? तर पंढरपुरातील तरुणांना आशिष शेलारांना काय सुनावलंय ते देखील पाहूयात। बडवे म्हणून बोलतो। आम्ही बीजेपीला मानणारे माणसं आहेत। बीजेपीला मतदान करतो पंढरपुरात आम्ही। आज काँग्रेसच्या काळात मंदिर ताब्यातून आमचं काढून घेतलं। त्याच्यानंतर 2014 पासून आजपर्यंत आम्ही अक्षरशः आमच्या लोकांना भिकेला लावलं त्या काँग्रेसने, म्हणून आम्ही बीजेपीचा हात धरला। तर बीजेपी आमच्या डोंगरावर लाथा घालायला लागली। आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, बडव्यांचं ऐका बडव्यांचं नाव घ्यायचं अधिकार कोणालाच नाही। बडव्यांचा इतिहास खरंच तुम्ही एकदा माहिती करून घ्या। आज अफजल खान इथं स्वारी करून आला होता, औरंगजेब आला होता। प्लेगच्या काळामध्ये मंदिराचं संरक्षण बडव्यांनी केलंय। आता बोलू मी तुमचं ऐकलं तर? हा बोला। तुमचा गैरसमज होतोय। पूर्ण प्रेस बघितलं तर गैरसमज होणार नाही। अहो पण बडवे नाव कशासाठी? आम्हाला त्रास होतो ना साहेब इथं। तुम्ही ऐकणार नसाल दादा तर कसं बोलणार? तुमचं ऐकलं की नाही मी? हा बोला। त्यामुळे तुमच्या त्रासाला मी समजून घेतो। तुमचा गैरसमज होता, मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही। नंबर 1 मी ते तुम्हाला लिहून दिलंय। 2 मी जे बोललो ते राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडव्यांवर बोलला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।